हे बघ सगळे जमलेत, बघितलंस ना मग. चांगली तयारी आहे. अरे वा, आज सगळ्यांना एकदम उत्साह आलाय क्रिकेटचा. म्हणजे क्रिकेट म्हटल्यानंतर आदित्य आणि प्रीतमला दुसरं काही सुचतं का? म्हणून तर दरवर्षी ही मॅच आपण खेळवतो आणि दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा आदित्यच सगळ्यात जास्त रन्स करणार आणि तोच जिंकणार आहे मॅच. येस, बघू बघू आपण. हा, मॅच तर सुरू होऊ देत ना, आधी टॉस व्हायचा अजून. हो होईल. नाही वहिनी, तुमचं बरोबर आहे, दरवर्षी आपला आदित्य जिंकतो, जास्त रन काढतो. पण आता पारू सुद्धा आहे ना टीम मध्ये. मला काय वाटतं माहितीये, यावर्षी आपल्या आदित्यची विकेट पारूने काढली तर. काही बोलते. चला चला, टीम सॉर्ट आउट करून घेऊ. चला. ऐका, प्रत्येक टीम मध्ये सेम प्लेयर असतील, समान असतील आणि प्रत्येक टीमला 6 ओव्हर्स मिळतील. ओके ओके, चल मग माझी बॅटिंग. इकडे इकडे इकडे. हॅलो हॅलो, या उभे. चान्स मिळेल तुला पण. आधी टीम डिसाइड होईल, टॉस होईल, मग ठरेल ना सगळं. ठीक आहे, चला. हा बाबा, माझ्या टीम मध्ये. हे नाही बाबा, मी खेळणार नाही. मी इथे बसून मॅच एन्जॉय करणार आहे मी. अरे असं कसं? का? तू खेळणार म्हणून तर मी वरून खाली आली आहे ना मॅच बघायला. नाहीतर मला बरं वाटत नव्हतं. आता तूच खेळणार नाहीस असं कसं चालेल? येस बाबा, तुम्ही खेळलंच पाहिजे. आता तुम्हाला खेळावंच लागेल. या या. असं आहे काय? ठीक आहे. द्या, द्या, द्या. पण एक अट आहे हा. एक अट आहे पण मी केलेल्या प्रत्येक रनसाठी टाळ्या वाजवायच्या. वाजवणार, प्रत्येक रनला टाळ्या वाजवणार. ओके ओके, प्रिया माझ्या टीम मध्ये. अरे सॉरी. पारू, तू प्रीतम बाबांच्या टीम मधनं खेळ. हा पारू, तू माझ्या टीम मध्ये. इकडे इकडे इकडे. चालते. मी आदित्य सरांच्या टीम मधनं. मला ते लय आवडतात. या गडी. एक मिनिट, पण आपल्यात अंपायर कोण असणार आहे? मारुती मामा. मारुती मामा, तुम्ही अंपायर बर का, आणि स्कोर बोर्डवर पण तुम्हीच लक्ष द्यायचंय. ओके. हो बोला, आपलं काय? हे अरे आदित्य, आम्ही सॉरी सॉरी. ओके, दामिनी काकू माझ्या टीम मध्ये. अच्छा, मग सावित्री आत्या तू माझ्या टीम मध्ये. असं आहे का? मग एक काम कर, मोहन काका तू पण आमच्या टीम मध्ये. चला आता टॉस. मामा या. हा मामा. बोलो, हेड्स की टेल्स? हेल्स. हेड्स. हेड्स. जसं आम्ही टॉस जिंकलाय तशीच मॅच पण आम्हीच जिंकणार. बॅटिंग आमची. इकडे.
ओके ओके कम ऑन लेट्स गो कम ऑन बोल दे डोमिनिक इकडं ए दामिनी बॅटिंग तिकडे करायची आहे, मी इकडनं बॉलिंग टाकणार आहे. मग मला काय तो बघायलाय? ए सांग बाबा. दामिनी अगं 2 बॅट्समन असतात, एक स्ट्रायकर आणि नॉन स्ट्रायकर. हा, म्हणजे मला बॅटवर असं बॉल मारता येणार नाही का? 1 रन काढला की इकडे येशील ना तेव्हा. हा? मग तुला बॅटिंग करता येईल. ओके हा चीटर. तू विरा. इथे ठीक आहे. हा बरोबर ठीक आहे. कम ऑन काका कम ऑन कुछ करिए नस नस मेरी खोले हाय कुछ करिए ओ कोई तो चल ठीक आहे चालेल या मरिए हाय कोई तो चल जिद फड़िए तू बेदरिए या मरिए दे लवकर दे. अहो काय करताय? चक दे हो चक दे इंडिया हो चक दे इंडिया चक दे हो चक दे इंडिया तुम्ही ना आयुष्यभर ऑफिसचीच कामं करा. कसं खेळतात ना मी दाखवते तुम्हाला. हो दाखव ये. अरे बापरे बाबा हा अरे प्रियाला जाऊ दे हा टाकलं. मी थांबतो इकडे. तू तिथे थांब. बघून खेळायचं ना. तुम्ही इकडे वा. इकडे मागे थांबलो. इकडे वा. नाही नाही ए सावित्री तू काय आलीस ग? हे बघ खबरदार हं मला आउट करशील तर. जरा नीट बॉलिंग कर. दामिनी काकू कॉन्सन्ट्रेट. दामिनी तू नीट बॅटिंग कर. हा, ती तिचं काम करेल. अरे यार ई शपथ! बॉल कुठे गेला? बॉल शोधा. हो दामिनी काकू बघा काय केलं तुम्ही. बॉल इकडेच आहे. आउट झालाय. चला बाहेर वा. आऊट झालात तुम्ही. अरे नाही आदित्य याने ना चीटिंग केलीये. मी मारलेला बॉल ना असा वर गेला तिकडे. हा दुसराच बॉल आहे. दामिनी काकू ये इकडे बस प्लीज. गणी ऑल द बेस्ट. दटून खेळ ओके. हा कम ऑन बॉय. मी करतो ऑल द बेस्ट गाडी. हा छोटा पॅकेट आहे, पटकन जाईल. चला कमोन. हो प्रीतम सर, गावाकडे कसलं खेळतो मी. आता बघा 6 मारतो. कळलं का? चल बघू दाखव. गणी खेळायचं नीट. अरे बाप रे. व्हेरी गुड गणी कम ऑन. छोटा पॅकेट समजत होतो, बडा धमाका आहे रे. नीट टाका याला. नीट टाका. मग कम ऑन गाडी. मार प्रिया बॉलवर लक्ष ठेव. अरे यार नो बॉल. का ते सावित्रीताईंचा पाय बघा ना, ते बाहेर येते. नो बॉल म्हणजे मी अजून एकदा खेळू शकते. सावित्री आत्या. ठीक आहे चल. काय नाही. अरे यार काय प्रीतम लक्षात ठेवा तुम्ही. मी बोलणारच नाही तुमच्याशी. प्रिया ये इकडे. आदित्य ऑल दी बेस्ट. आणि ना तू जिंकून ये आता. येस प्रीतम गेम आहे. तुमच्याशी. सावित्री आत्या झाली ना वर. आदित्य कमोन. झाली तिकडे. मस्त पारू.
हरवली टाक. आवाज दे. आउट आहे. अरे आदित्य काय करतोय? सॉरी सॉरी. ओव्हर झाली ना. ओव्हर झाली. ओव्हर हा, झाली. मी टाकतो. पारू शाबाश. शाबाश. बघितलं काय? बोललो होतो ना पारू तुझी विकेट काढणार. आदित्य आदित्य दादा आऊट झाला तुम्ही. चला 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 चला. मस्त मस्त. पहिली इनिंग संपलेली आहे. तर टीम ए म्हणजे आदित्य बाबांच्या टीमनी 62 रन केले 6 ओव्हर मध्ये. तेव्हा आता टीम बी म्हणजे प्रीतम बाबा तुमची टीम, तुम्हाला 6 ओव्हर मध्ये 63 रन काढायचे. चला. अरे काय करते दामिनी काकू? नो बॉल. नो बॉल. नो बॉल. ए मारुती नो बॉल काय नो बॉल? अरे अहो त्यो बॉल आहे पण तुम्ही सरपटी टाकला ना त्यामुळे नो बॉल. हा अच्छा जो वरून टाकायचा. आण आण. आता ना आता दादासाहेब नीट खेळा. बापरे. अरे वाईड. काय चाललंय? अरे वाईट काय वाईट चांगला बॉल होता. अहो तसा वाईट नाही हो. डोक्यावरनं गेला ना त्याला वाईट बॉल म्हणते. शी बाई ए बॉल दे. तुम्हाला ना खेळता येत नाही. फक्त असं नको टाकू तसं नको टाकू. टप्पा टाक. एखादा टप्पा टाका मध्ये. सावित्री मला पहिल्या बॉलला आउट केलंस ना तू. आता ना चुकून जरी माझ्या बॉलला 6 आणि 4 मारलीस ना तर लक्षात ठेव आउट व्हायचं आउट. दामिनी काकू टाक बॉल. ऑल द बेस्ट. येस.
आदित्य मस्त खेळला. बाबा कमाल आहे तुमची. अरे बाप बाप होत आहे बरकरदार. ठीक आहे हा दादा बघू. हा, चला. बाबा काय म्हणाल होता तुम्ही आता? अरे खेळताना होतं रे असं कधी कधी. अरे वा! सॉरी 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 दामिनी मॅडम. ए पारू, दिसत नाही का तुला मी इथं उभी आहे ना? मुद्दाम टाकला ना बॉल. पारू असं क्रिकेट खेळतात का? ओके कमोन पारू कमोन. शाबाश काय नाही चल कमोन. शाबास, good shot, good shot. थोडं मागे जा. दे इकडे. थोडं मागे जा. ओके. आदित्य, बॉलिंग टाकतोयस की मी टाकू? नाही मी टाकतो. पहिल्या तुला काय वाटतं कोण जिंकणार? आम्ही जिंकणार का ते जिंकणार? हे बघ, मला आदित्यची टीम जिंकायला हवी. हे अर्थात. पण तू पारूचा चेहरा बघितलायस आज? तिच्या डोळ्यातनं असा वेगळाच आत्मविश्वास दिसतोय मला. माहित नाही बाबा, काहीतरी वेगळंच दिसतंय तिच्या डोळ्यात. बघूया तर खरं. कमान पारू कमान. आता एकच बॉल राहिलाय आणि 4 रन पाहिजे. 4 रन. थोडा जोरात मार. सगळे चांगले गेलं. एकदा सगळ्यांसाठी टाळ्या होऊन जाऊ. वा, वा, खरंय मस्त झाली मॅच, मस्त. मजा आली. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पारू काय खेळले. अगं मला कोणालाच माहित नव्हतं तू एवढं चांगली खेळतेस क्रिकेट. खरं म्हणजे आजचा मॅन ऑफ द मॅच हिलाच द्यायला पाहिजे. आणि दादासाहेब, विमेन ऑफ द मॅच? सॉरी माझं चुकलं. मला प्लेअर ऑफ द मॅच म्हणायचं होतं. पण मला माहित होतं ज्या टीम मध्ये पारू आहे तीच टीम जिंकणार. पारू केवढी लकी आहे म्हणून मी आपला रिलॅक्स होतो. मला आश्चर्य कुठल्या गोष्टीचं वाटतं माहितीये का, की दरवर्षी मॅन ऑफ द मॅच दादा असतो कारण तो सर्वात जास्त रन्स बनवतो. पण यावर्षी तू त्यालाही हरवलंस. हा काय?
पारू समोर तर मी रोज हारायला तयार आहे.